हे बघा, हे सगळ्यात डेंजर टर्न आहे खाली. आता बघा, बघू शकता आपण थोड्या वेळात बघा. आता गाईज देखिए ॲक्सिडेंट प्रॉपर आपटला आहे. मोठ्या गाड्या, हेवी गाड्या इकडून येतात ना, रस्ता एकदम बारका आहे. प्रॉपर रस्ता चांगला झाला असं आम्हाला ऐकून बातमी आली होती. आणि रस्त्याची हालत बघा, समोर जातो त्यात परत बघा ट्रकवाल्या राहतात. तर बोला, म्युझिक ऑफ करू. सुशील दादा आज आहे माझ्यासोबत. सो गाईज, आज आपण पुन्हा एकदा चाललो आहोत पुणा मार्केटला. असं काय आपण चाललो आहे पुणा मार्केटला पेटे घेऊन. सो चला बोलूया जय श्रीराम. सुरुवात केली आपण प्रवासाला आपला कंटिन्यू. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश पचपुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण चाललो आहोत पुणा मार्केटला. तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटते आणि अनुभवायला भेटते. सो असं काय आपली बी क्लास घेऊन चाललो आहे नवीनवाली. चला भेटू डायरेक्ट नेक्स्ट स्टॉपला आपल्या. चलो गाईज, मिळते बाद में. सो गाईज, आपण जंगलातल्या रस्त्याने चाललो आहे. बघू शकता बघा, सगळं चाललो आहे आपण. पुरा जंगलाचा रस्ता आहे. चला भेटू हायवे लागल्यानंतर. आपण मलकापुरातून आतमध्ये आलो आहे. असं काय रोड आहे इकडे, गाड्या बिड्या एकदम कमी आहेत ह्या रोडला. चला गाईज देखिए ॲक्सिडेंट प्रॉपर आपटला आहे. मोठ्या गाड्या, हेवी गाड्या इकडून येतात ना, रस्ता एकदम बारका आहे. आणि हा पूर्ण घाट सेक्शन असल्यामुळे गाड्या इकडनं सावकाश चालवायला लागतात. पण नवीन ड्रायव्हर आहेत, म्हणजे नवीन इकडनं येतात ते लोक, अशी गडबड होते. मग गाईजला पहिला टोल पण आपला कट झालेला आहे इथं. या टोलवरती एकदम सपकन एकदम कट झाला. आणि आता आपण निघाले, कंटिन्यू प्रवास करतोय. चला चला गाईज, आता आपण चहा प्यायला थांबलो इथं एवढा सगळा प्रवास करून. तर चला चहा वगैरे पिऊन आम्ही निघालो आहे. आणि आपली गाडी आता वाट बघते. चालूच आहे गाडी. हा आहे एक्सप्रेस वे, एकदम स्पीड गाड्या आता तिकडनं सुसाड एकदम. हे बघा, चला आता आपण भेटू डायरेक्ट मार्केटला. आता डायरेक्ट गाईज भेटू आपण मार्केटला. तर चला कंटिन्यू प्रवास करूया. टनलमध्ये हम एंट्री हो रहे गाईज. हे बघा, व्हेंटिलेशनचे कनेक्शन बघा, व्हेंटिलेशनचे कनेक्शन यंत्र नाही. आणि असं काय चाललो आहे आम्ही स्लोली 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 स्लोली. 80 की स्पीड से हम भाग सकते. इधर नोटिफिकेशन दिया हुआ है, तुम्हाला दाखवतो. पण 80च्या स्पीडने आपण जाऊ शकत नाही. तो 80चा स्पीड आहे. और इधर एरो वेरो सब लगाया हुआ है. मराठीत बोलतो. काय चाललोय, चला गाईज. तिसरा टोल लागला आपला म्हणजे पुण्याचा. आणि आता आपण इथं तिसऱ्या टोलला थांबलोय. सगळं इथे व्ह्यू आहे. बघूया आपला कधी कट होतोय टोल. इथे काय काठी बिटी मार लागली झाले. चला हे बघा, आपल्याकडे गाडीचा नंबर आला इथे. बाहेरचा व्ह्यू बघा, बाहेरचा व्ह्यू बघा, एकदम जबरदस्त येतोय. पुन्हा एकदा पुण्यामध्ये टनल लागलेला आहे आम्हाला जाता जाता. आणि इथे दाखवलेलं आहे की 60च्या स्पीडने तुम्ही चालू शकता. पर आवर स्पीड 60 स्पीड इज पर आवर. गाईज बघू शकता समोरचा व्ह्यू. या टनलमध्ये यांचं असं म्हणणं आहे की 60च्या स्पीडने तुम्ही गाडी चालू शकता. ते बोर्ड आहेत तिथे दाखवलेले. टनलची हाईट जरा कमी वाटते मला वाटतं. कश्मीरी टनलपेक्षा आपलं कमी आहे. मुंबईला जर लागतो ना तो, त्याचं जरा कमी आहे हाईट. असं मला वाटतं की तेवढीच आहे का समजत नाही. पण जरा बारका वाटतं हा टनल, एवढंच बदल. आता आपण टनलच्या बाहेर आलोय. चला काय भेटू डायरेक्ट मार्केट. गाईज दुपारी आपण डायरेक्ट चालू करतोय किती वाजता? बरोबर 12 वाजता ब्लॉग चालू करतो. कारण का
सकाळी आम्ही आलो इथे मार्केटला, जाम जरा गडबड होती त्यामुळे काय गडबडीत ब्लॉक करता नाही आला. आणि आता आपण डायरेक्ट कांदा वगैरे पाठीमागे लोड केला आहे बघू शकता. तर कांदा वगैरे घेऊन आपण रिटर्न चाललो आहे. आणि आपला निघायला वाजलेत 12. तर पुन्हा मार्केट आल्यावर एवढा लेट होतोच, काय नवीन विषय नाही. तर असं काय आपण आता परत चाललो आहे, कंटिन्यू प्रवास करतो आहे. बघू शकतो समोर हायवेला, आता मेन हायवेला आपण लागलो आहे. परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात केली आहे. भेटू आपण नेक्स्ट स्टॉपला. तर चला बघूया आपल्या रस्त्यातला आजचा काय अनुभव आणि आपल्याला काय बघायला भेटते. चला आता आपण एका पुण्यामधल्या एक छोटासा एक आपण घाट चाललेलो फक्त नॉर्मल, म्हणजे तुम्हाला नंतर किती असेल 1 मिनिटं पण नाही. साधारणतः आपण एक म्हणूया 1 किलोमीटरला आपण घाट 1 किलोमीटर पकडूया. चला 1 किलोमीटर घाट नाही जातो, 1 किलोमीटर पकडूया. 1 किलोमीटर घाट चढून ही गाडी आता सिग्नल गेलाय तो. तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये चालू केल्या बघितला असाल तुम्ही की हा सिग्नल ओव्हरहीटचा सिग्नल चालू झाला होता. म्हणजे हा नवीन गाड्यांचा नेमका विषय काय ते समजत नाही. ह्या नवीन गाड्या जेवढ्या चांगल्या आहेत तेवढ्या डेंजर पण आहेत. ठीक आहे, आता बघूया आता पुढे परत कधी गरम होते ती तुम्हाला दाखवेन मी लाईव्हमध्ये काय होते विषय तो. बघा आता टेम्परेचर काटा तो लो झाला आहे पूर्ण, म्हणजे हा रेडवाला पेटून ब्लिंक करत होता. सो चला बघूया आता काय होतं पुढे. आम्हाला असं समजलं होतं की बोरघाटातनं रस्ता चांगला झाला आहे पुण्यातनं येताना, प्रॉपर रस्ता चांगला झाला असं आम्हाला ऐकून बातमी आली होती. आणि रस्त्याची हालत बघा समोर दाखव, हाय तशीच परिस्थिती आहे. आता फक्त जरा रिपेअरिंगचं काम चालू आहे म्हणून हे झालं आहे. अक्षरशः हैराण झालं ना, अक्षरशः हैराण. त्यात परिस्थिती बघा ट्रकवाल्या घातात. तर बोला एवढे मोठे हेवी व्हेकल घेतात आणि त्यांना जागा नाही. आता आपल्याला गाडीला जागा दिला नाही ना, तर आम्हाला धन्यवाद. आणि आता आपण निघालोय एकदा. असं वाटतंय उगाच इकडनं आलो, अंतर जवळ आहे पण काय उपयोग नाही आहे. म्हणजे ते ट्रॅफिक आहे म्हणून इकडनं माझा रस्ता चांगला आला म्हणून आपण इकडनं यायचा प्लॅन केलेला, सगळा उलटा प्लॅन. रस्त्याची हालत तीच आहे अजून सुद्धा. आपण येणार असं इकडनं येऊ नका सध्या तरी, नंतर वाटलं झालं तरी चालेल 2-3 वर्षानंतर. आता मध्ये तरी येऊच नका. रस्ता बघा, रस्त्याची हालत लय डेंजर आहे. आता घाटातला रस्ता कसा आहे तो बघूया, नंतर मग भेटू. चला काय इथपर्यंत आराम करा तुम्ही. खतरनाक व्ह्यू होतो रे काहीच. ते बघा तिथनं मधनं बरोबर रस्ता गेला हा, ते बघा तिकडनं आपण जाणार आहे. काय चाललो आहे गाईच. बोरघाटातला व्ह्यू बघा, इथे निवांत एकदम सगळं सायलेंट आहे. आणि इकडचे डोंगर बघा किती हाईटला आहेत आणि इथं खोल एवढा दरी आहे ना. आम्ही थांबलो बघण्यासाठी कारण का रस्ता एकदम मोठा झाला, त्यामुळे गाडी लावायला चान्स भेटतो इथं. आता पहिला नाही भेटायचा. हे बघा एवढी दरी आहे ना मोठी, काय बोलून सोय नाही. हे मोबाईल नको पुढे नाही जास्त. काही जण कांदे नेले चोरून, काही जण कांदे नेले चोरून. पलूया येत ना आयला गाडी पुरी खाली करतील की. काहीच कमीत कमी 5-6 कांदे घेऊन गेले. आम्ही आता पळालो इथं, थांबून इथं फायदा नाही. आम्हाला लुटमार करतील आमच्यावरती माकड सेना. चला काहीच आता आपण गाडी चालू व्यवस्थित. आणि घाट जरा डेंजर आहे एकदम. घाट एवढा डेंजर आहे बोलून सोय नाही. व्ह्यू बघा बोरघाटाचा एकदम जबरदस्त कट्टुकट एकदम रस्ता गेला आहे. आणि आता त्या बाजूला सेफ्टी केला नाही आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. एकदम हेवी कॉन्क्रीट करून बनवला गेला आहे. हा जो तो मेन डोंगर आपण म्हणतो बोरघाटातला, काय काम चालू आहे. हे बघा हे सगळ्यात डेंजर टर्न आहेत खाली. आता बघा बघू शकता आपण थोड्या वेळात बघा. आता आपण महाडला काहीच वेळात पोचू. जवळजवळ आलो आपण एक 20-1 किलोमीटर असेल मला तिथून महाड बरोबर 20 किलोमीटर असेलच. पण पूर्ण टर्निंग आहे. ऐसा सापान नागमोडी काय ते होता तर त्यातली वर नाही. आम्ही म्हटलं प्रॉपर रस्ता झाला असेल म्हणून आम्ही इकडनं आलो. त्यातलं मला वाटतं 50% पण काम झालं नाही अजून. त्याच्यामुळे कोण ना कोण येणार असेल त्याने बाबा काळजी घ्या. आता तर मेन टर्न आलेला आहे एका जागेवरती असतो तो. इकडनं बघू शकतो बघा. ते बघा बघा इथंच खाली टर्न आहे सगळे बघा. पुरे जागेवरती टर्न आहे. समोरचा व्ह्यू बघा बघा समोरचा.
आहे हा आपण मेन टर्न मारलेला एकदा आता आपण निघाले. चला बघू आता काय नॉर्मल आहे तसे काय टर्न आहे आधी शोधू का. सो गाईज एवढा सगळा प्रवास करून आम्ही सुशील दादा आणि मी जे काय आम्ही आज काय म्हणतो त्याला कंटाळलो आहे आणि जे काय आम्ही पहाडी उतरून म्हणजे पहाडी चढून काय जे काय आलेलो आहे आम्ही. चला आता आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो आहे. NH66 आपला आवडता महामार्ग. चला काहीच आपल्या कशेरी टनलला आता आपण एंटर होतो आणि आपल्या कशेरी टनलला मुंबई गोवा हायवेच्या कशेरी टनलला आहे ना स्पीडचे कॅमेरे लावले. बोला काहीच अभी बोलो स्पीड लिमिट हम ज़्यादा स्पीड नहीं भगा सकते 50 की स्पीड के ऊपर नहीं चला सकते अंदर गाडी. आपण एंटर झालो आहोत आणि स्पेशल बात म्हणजे आपल्यासोबत आपले मित्र आपले भेटणार आहेत जे की मुंबईला पेट्या घेऊन गेले होते. त्याच्यातला एक माणूस बहुतेक हा बघा इंडिकेटर लावून आहे तो पहा आणि तो चांगला भेटलेला आहे. तो म्हणजे 50-70चे बहुतेक मालक. हे बघा गाईज आपण त्यांना रंगे हात पकडले झोपले होते गाईज. हे बघा स्पीडचे कॅमेरा लावले वरती बघून येतात त्याच्यावरती काय काय दिलेलं दाखवते डिजिटल केलेलं आहे. ह्या टनलमध्ये ना खतरनाकच काही नंबरच कुलिंग एक नंबर होते भाई. एसीचं कुलिंग पण आहे आणि काय बोलायचं नाव नाही माफ करायचं नाही. असं काय वेळ आहे एकदम. आपले पंटर पण आता भेटते ते बघ अजून एक आपले त्यांची गाडी तिकडे समोर चालली. हा एक भाव आपल्याकडे चाललाय खोका घेऊन. चला लेट्स गो. आपल्याला भेटला आहे तो पण रनिंगलाच बघू शकतो. सो गाईज अशा प्रकारे आपण आलो आहोत आपल्या गावातल्या रोडला आणि आपण गावात पोचलेलो आहोत. आपली जर्नी पुणे ट्रिपची कंप्लीट झालेली आहे. सो अशा प्रकारे आपण आता आलेलो आहोत घरी नाही सॉरी आपल्या गावात. आणि सुशीलदा पण इकडे कंटाळला आहे मी पण इकडे कंटाळलो आहे. आता आमची आराम करायची वेळ आली आहे. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.